सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। मासिक प्रवचनमालेचा आपला विषय आहे स्वामी विवेकानंदांचा कर्मयोग आणि भगवद्गीता। तिसरा अध्याय कर्माचं रहस्य। गीता म्हणते गहना कर्मणो गती। गहन म्हणजे काय? अति सूक्ष्म आहे, खूप अवघड आहे समजायला, साधारणतः आपल्या ती लक्षात येत नाही। गती म्हणजे काय? गती म्हणजे परिणाम, म्हणजे फळ। कर्माचं फळ कसं होईल आहे आपल्याला काही सांगता येत नाही, त्याचा आपल्याला काही अंदाज बांधता येत नाही। म्हणजे कर्म करतो म्हणण्यापेक्षा कर्म घडतं म्हणणं बरोबर आहे। आपण नेहमी कर्म असलं की त्याला करता पाहिजे असतो की नाही, करणारा पाहिजे असतो। व्याकरणामध्ये त्याची 30 व्याख्या आहे। जो करतो ते कर्म, ज्याच्याकडून केलं जातं ते कर्म। कर्तुम इप्सितम कर्म। पण त्याचं फळ मात्र काही सांगता येत नाही, सांगता आलं पाहिजे। आपण म्हणतो चांगल्या कर्माचं चांगलं फळ, वाईट कर्मांचं वाईट फळ। ॲज यू सो सो यू रीप। जे पेराल ते उगवतं की नाही। यतो धर्म ततो जया। जिथे धर्म आहे तिथे यश आहे। म्हणजे कर्माने कर्माचं फळ आपण जुळतं आहे। चांगल्याचं चांगलं फळ, वाईटाचं वाईट फळ। हे थोडं वाढव, किंचित वाढव आवाज किंचित वाढवायचा। चांगल्या कर्माचं थोडं वाढव। चांगल्या कर्माचं चांगल्या कर्माचं चांगलं फळ आणि वाईटाचं वाईट फळ नाही। पण गहना कर्मणो गती नाही। कर्मणा अपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती। म्हणून अर्जुना, तू हे जाणून घे, कर्म काय आहे, विकर्म काय आहे, अकर्म काय आहे। कारण काय? कर्माची गती अत्यंत गहन आहे। कशासाठी सांगतात? निश्चिंत राहू नका, पण केलं म्हणजे झालं असं नाही। कर्माचं फळ शुभ आणि अशुभ असतं आणि ते तुमच्या वाट्याला येतं आणि ते तुमच्या वाट्याला आलं की ते बंधनकारक बनतं, असं सतत गीता सांगते। अगदी जिथून गीतेचा प्रारंभ होतो जवळपास तिथून की नाही, कर्मबंधन ही असं म्हटलं आहे। कर्म हे बंधनकारक असतं, म्हणजे शुभ फळंसुद्धा बंधन आहे, अशुभ फळंसुद्धा बंधन आहे। इष्टानिष्टोपपत्तिषु। इष्ट म्हणजे अनुकूल, 18वा अध्याय। अनिष्ट म्हणजे प्रतिकूल नाही। हे सगळीच फळं जी आहे ही फळं तुम्हाला बांधतात। कशाशी बांधतात? आपण जेव्हा मानतो म्हणतो तरी कशाची तरी बांधलं आलंच ना। कशाला बांधतात की नाही। आता हे सगळं अत्यंत रहस्यमय आहे
म्हणून त्याला इथे गहना कर्म म्हणजे कर्माचं रहस्य, ते रहस्यमय आहे, साधारणतः आपल्याला समजत नाही आहे. मग याचे बरेचसे आपल्याला दिले आहे, उपाय दिलेले आहे. गीताही पुष्कळदा म्हणते कर्मफलाचा त्याग करा, अनासक्तपणे कर्म करा. आणि शुभाशुभफलैरेवं मोक्षसे कर्मबंधनैः. अर्जुना, याप्रमाणे तू शुभ आणि अशुभ कर्मांचा म्हणजे कर्मफलाचा त्याग करशील. आणि मोक्षसे कर्मबंधनैः म्हणजे कर्माचं जे बंधन असतं त्यातून तू सुटशील. संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो माम उपश्यसी. याप्रमाणे तू संन्यस्त वृत्तीने, अनासक्त वृत्तीने जर कोणतंही कर्म केलंस तर तू काय होशील? संन्यास योगयुक्तात्मा. सुंदर शब्द. युग खूपदा गीतेमध्ये आले आहेत, आहे की नाही? हा, ते संन्यास योगयुक्तात्मा. तू संन्यास योगाशी युक्तात्मा असा होशील. विमुक्तो, मुक्त, पूर्णपणे मुक्त होशील. माम उपैसेसी, तू मला प्राप्त होशील. नाही तर काय होतं? कर्म हे आपल्याला बांधतं. म्हणजे आता बांधतं म्हणजे नेमकं काय? याचं फळ काय आहे, परिणाम काय आहे, गती काय आहे, ते पुष्कळ प्रकारे सांगता येतं आणि सांगितलंही आहे. आपल्या अनुभवाच्या दृष्टीने बघितलं तर आपलं मन अशांत होतं. अगदी सरळ अनुभव घेतला की नाही, तुम्ही चांगलं फळ केलं, कर्म केलं तरी मन अशांत होईल आहे, चंचल होईल आहे. आणि वाईट कर्म केलं तर ते जास्ती अशांत होईल आहे. शांती प्रशांती माणसापासून खूप दूर जाते. शांतीम परमाम मत्संस्थाम अधिगच्छति. अर्जुना, माझा आश्रय घेऊन जी शांती राहते, मत्संस्थाम अधिगच्छति. शांतीम परमाम, परमशांती, अतिशय श्रेष्ठ दर्जाची शांती ही तुझ्यापासून दूर राहील आहे. म्हणजे कर्मफळ कसं होतं ते होतंच, घडतंच. ते संपूर्ण सृष्टी कर्म करते आणि सर्व काळ करते. असं काहीच नाही आहे, असा कोणताच क्षण नाही. न कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. हे संपूर्ण विश्वब्रह्मांड नाही, एक क्षणसुद्धा कर्माशिवाय राहू शकत नाही. म्हणजे काय? याचा अर्थ आहे सतत गतिमान आहे, सतत चेंजेस आहेत, सतत परिवर्तन, बदल आहेत. असा एक क्षण पण नाही आहे जी गोष्ट स्थिर आहे. म्हणजे त्याला गीतेमध्ये कूटस्थ म्हटलं आहे. कूटस्थ मचलम ध्रुवम असं म्हटलं आहे. कूटस्थ म्हणजे स्थिर, अचलम, न चलत्व, हालचाल नाही आहे, ध्रुवम, पक्क. असं जगामध्ये काही नाही आहे. या जगामध्ये कोणतीच गोष्ट स्थिर नाही, कोणाचंच आसन स्थिर नाही आहे. ते व्यवहारात बघतो आहे आपण की नाही. आपण म्हणतो आहे की त्या ठाण मांडून बसू आपण जगामध्ये, तसं नाही आहे. असं जगात नाही आहे. हे फक्त आपल्याला विचारातून समजून घ्यावं लागेल. आणि कारण आपण माणूस आहोत म्हणून. माणसासाठी हे ज्ञान फार फार महत्त्वाचं आहे. कॉमन सेन्स आहे, यात काही विशेष काही जसं ते म्हणतात रॉकेट सायन्स नाही समजून घ्यायला. पण माणसाचं मन तिकडे वळतच नाही. किती सोपी असलं, किती कॉमन सेन्सिकल असलं, किती आपल्या हिताचं कल्याणाचं असलं तरी पण होत नाही. तसं व्यवहारात तसं होत नाही. मग ते करून घ्यावं लागतं नाही. जसं मुलं अभ्यास करत नाही, त्यांना जबरदस्ती होऊन त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यावा लागतो, कोचिंग द्यावं. असं कोणत्या ना कोणत्या पद्धतीने, जसं एखाद्याला तब्येत बरी नाही, त्याला आपण अरे काहीतरी थोडं तरी जेव, जेवढं तरी खा, दूध तरी पी, काहीतरी खा, पोटात जाऊ दे, माझी खाण्याची इच्छा नाही आहे, काहीतरी खा, नाही ते एनर्जी कुठून येणार. म्हणजे कसं तरी करून आपण ते संपादन करून घ्यायला पाहिजे. म्हणून इथे आपल्याला गीता सांगते किंवा कर्मयोग सांगतो
की कर्माचं रहस्य म्हणजे काय? कर्माचं रहस्य म्हणजे हे सगळी सृष्टीच कर्म करते आहे की नाही. आपलं पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे. सौरमंडळ आपल्याला माहीत आहे, गॅलेक्सी वगैरे की नाही. परंतु सूर्यसुद्धा फिरतो आहे, तो स्थिर नाही आहे. काहीतरी मला वाटतं 1200-1300 वर्ष काही लागतात त्याला सूर्याला एक चक्कर पूर्ण करायला. जे काय असेल ते विज्ञान सांगेल तुम्हाला, आपलं वेद पण सांगतात. सगळं आहे आपल्या वेदामध्ये, सगळी संपूर्ण ॲस्ट्रॉनॉमी कंप्लीट आहे. ती आता हळूहळू इथे आधुनिक विज्ञानाला उलगडते आहे, तो वेगळा विषय आहे. परंतु जगात कोणतीही स्थिती स्थिर नाही आहे. यस्याग्निस्तपती कठोपनिषद म्हणतं. अग्नी काय देतो? ताप देतो. यस्याग्निस्तपती, यस्या तपती सूर्य, सूर्य पण तापतो. यस्या वायुश्च इंद्रश्च, वायू पण काम करतो, इंद्र पण काम करतो. म्हणजे कोणाला स्थिर राहता येत नाही. मी काही करणार नाही, मला चूप बसू द्या, मला शांत बसू द्या, मला रिटायर्ड व्हायचं आहे, निवृत्त व्हायचं आहे. ब्रह्मांडामध्ये निवृत्ती नाही आहे की नाही. नागपूरला मी प्लॅटफॉर्म नंबर 1वर आमचं पुस्तकाचा स्टॉल होता. आमचा नव्हता, पण आमची पुस्तकं तिथे ठेवली जायची. आमची म्हणजे मिशनची. रामकृष्ण विवेकानंद वेदांत साहित्य घेऊन द्यायचो. तिथे एक होते सर्वोदयवादी, तिथे नेहमीच तिथे बसलीच जायचे. त्यांना मी म्हटलं, हो तुम्ही नेहमीच तिथे दिसता, तुम्ही जाता केव्हा घरी, जेवता केव्हा, अमुक केव्हा करता, तमुक केव्हा करता, सुट्टी केव्हा तुमची असते? ते म्हणते मला सुट्टी बिट्टी काही नाही. म्हटलं सुट्टी नाही तर तुमचं कसं चालतं? मग त्यांनी सूर्याला सुट्टी असते का? आहे की नाही. सूर्याला सुट्टी नसते, तो अहोरात्र काम करतो आहे की नाही. किंवा अहोरात्र म्हणजे सूर्य, अह म्हणजे दिवस, रात्र म्हणजे अरात्र. रात्र दिवस सूर्यामुळेच होतात. पण सूर्याला आराम आहे का? सूर्याला आराम नाही. म्हणजे मला कशाला आराम पाहिजे? आपलं तुम्हाला सुट्टी पाहिजे कशाला? तुम्हाला आराम पाहिजे कशाला? तुम्हाला निवृत्ती पाहिजे कशाला? कशाला निवृत्ती पाहिजे? काय गरज आहे निवृत्तीची? कारण शेवटी तर निवृत्त व्हायचंच आहे की नाही. ते तर कोणाला टळत नाही आहे की नाही. ती कोणालाच टळत नाही आहे की नाही. चिरंजीव हे सर्वही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती नाही. आणखीन काय ते जो आला तो गेलाच काय ते. हां, मरे एक त्याचा दुधा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. कोणी गेला की आपण शोक करतो आहे की नाही. दुःख होतं आपल्याला. पण याचा अर्थ असा नाही की दुःख केले म्हणून तुमच्यासाठी दुसरं दुःख करेल नंतर. अकस्मात तोही पुढे जात आहे. म्हणजे हा जगाचा नियम आहे की नाही. मग कशाला निवृत्त व्हायचं की नाही. मृत्युर्धावती पंचमः उपनिषद म्हणतं, कठोपनिषद. अहो ते सोडून द्या, मृत्यूसुद्धा त्याला काम करावं लागतं. तो पण म्हणू शकत नाही. मृत्यूला सगळे घाबरतात, पण मृत्यू लक्षात ठेवा, मृत्यूला पण घाबरतात. काय सुंदर विचार आहे बघा. असं नका समजू. म्हणजे मृत्यूसुद्धा कर्माचं बंधन त्याच्यावर आहे की नाही. त्यालाही कर्म सुटत नाही आहे, कोणालाच कर्म सुटत नाही. म्हणून इथे स्वामींचं आहे, भगवद्गीतेचे मूळ सूत्रच आहे. म्हणजे मूळ सूत्र म्हणजे मूळ सिद्धांत या अर्थाने हे सूत्रच आहे. सूत्र काय असतं की तुम्ही ते नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. त्याला सूत्र म्हणतात. सूत्र म्हणजे संक्षिप्त, अत्यंत कमी शब्दामध्ये, अक्षरामध्ये. एक एक अक्षर तिथे महत्त्वाचं असतं. अर्ध अक्षरसुद्धा तिथे वाढवता येत नाही. त्याला सूत्र म्हणतात. सूत्रबद्ध म्हणजे फॉर्म्युला ज्याला आपण म्हणतो, अत्यंत संक्षिप्त. सिद्धांत तसेच असतात. सत्यमेव जयते हे सूत्र आहे, उपनिषदातलंच आहे. आपलं भारताचं हे बोधवाक्य आहे, सत्यमेव जयते नानृतं सत्येन पंथः विततो देवयाना, असं ते पूर्ण मंत्र आहे तो.
त्यातला तो सत्यमेव जयते. कर्म सत्यमेव जयते हे पाहिजे ते, पण ते आत्मनेपद असू द्या. ते आर्षप्रयोग आहे तो, म्हणजे ऋषींनी घेतलेला रचलेला आहे, त्याला आर्षप्रयोग म्हणतात. तिथे काही व्याकरण बघायचं नसतं किंवा ते व्याकरण वैदिक व्याकरण असतं. असो, सत्यमेव जयते म्हणजे नेहमी सत्याचा जय होतो. नानृत म्हणजे खोट्याचा पराभव होतो. हे झालं सूत्र की नाही. म्हणजे भगवद्गीतेचं महत्त्व सिद्धांत खूप आहेत. तुम्ही काय लक्षात ठेवायचं? महत्त्वाचे काही सिद्धांत आहेत, नाही की नाही. सगळे सिद्धांत लक्षात ठेवायला पाहिजे. किंबहुना भगवद्गीतेचे 18 अध्याय 700 श्लोक पूर्ण पाठ पाहिजे. कारण काय, याच्यामध्ये सर्व शास्त्र आहे. किमन्यैः शास्त्र विस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मा विनुश्रुताः. की नाही, गीता म्हणजे काय, सगळं शास्त्र त्याच्यात समावलेलं आहे. मग अन्य शास्त्रांची गरज काय? तुम्हाला इतके शास्त्र, अनंत शास्त्र आहेत, कित्येक लायब्रऱ्या भरून जातील एवढं शास्त्र आहेत. तुम्हाला जमेल काय ते सगळं अध्ययन करणं, वाचणं? नाही जमणार. मग गीता वाचा, गीतेचं अध्ययन करा, मग तुम्हाला त्याच्यात भागून जाईल. तुमचं सामान्य माणसं तिथेच भागून जाईल. याची गोडी आणखी एक आहे, स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मा विनुश्रुतः. पद्मनाभ म्हणजे भगवान नारायण. याच्या नाभीतून काय आहे, ब्रह्माची उत्पत्ती झाली म्हणून त्याला पद्मनाभस्य म्हणतात. नाभीतून कमळ आहे आणि कमळावर ब्रह्मा आहे म्हणून त्याला पद्मनाभ म्हणतात. पद्मनाभ मंदिर आहे ना दक्षिण भारतामध्ये. स्वयं पद्मनाभस्य, स्वयं नारायण आणि मुखपद्मा विनुश्रुतः. मुख कमळामधून ते बाहेर पडलेलं आहे. म्हणून गीता ही फार महत्त्वाची आहे. आणि त्याचे काही 10 सूत्र तरी तुम्हाला माहीत पाहिजे, मुख्य सिद्धांत की नाही. कारण काय, पुन्हा म्हटलं आपण माणसं आहोत, त्यातल्या त्यात पुन्हा हिंदू आहोत. आपण माणसं आहोत, हिंदू आहोत, तरी आपल्याला काहीच माहीत नाही की नाही. आपल्या अस्तित्वाबद्दलचंच आपल्याला ज्ञान नाही आहे की नाही. किती महत्त्वाचं आहे बा, किती गंभीर गोष्ट आहे नाही. असो, त्यातलं एक सूत्र असं आहे, स्वामीजी म्हणतात भगवद्गीतेचं सूत्रच आहे, आणि ते म्हणजे निरंतर कर्म करा. आहे की नाही. मग म्हटलं मी ना, निवृत्तीचा विचार करू नका. आहे की नाही. तुम्हाला निवृत्तीची काही गरज नाही आहे नाही. कारण काय, निवृत्ती कुठे आहे जगामध्ये? कोणीच निवृत्त होत नाही. अहो, शरीर निवृत्त होतं. मृत्यू म्हणजे काय आहे? तुम्ही निवृत्त होत नाही, शरीर निवृत्त होतं. लक्षात घ्या. निवृत्त त्याचा शब्दाचा अर्थ आहे की ते शरीर काम करत नाही. शेवटी शरीर काम करत नाही. कारण काय, शरीरमधलं जी चेतना असते ती या शरीराचा त्याग करते. त्याला आपण निधन म्हणतो की नाही. ती निधन आहे की नाही. किंवा प्रयाण म्हणतो, बाहेर पडतो, प्रयाण आहे ते. किंवा महाप्रयाण, मोठं माणूस असेल त्याला महाप्रयाण म्हणतात. म्हणजे सोडतं, आधार सोडतो की नाही. जसं झाडाचं फळ आहे, ते लटकत आहे, पटकन. आमच्याकडे बेलाचं झाड आहे, धनाधन आपटतं सगळे बेलं, आहे की नाही. ते पिकतं आणि ते खाली पडतं, टपतं, आणि ते टीन वगैरे याच्यात दन असं वाटते बॉम्ब पडला इकडं, इतक्या जोराने पडतो. आम्ही पाडत नाही, ते आपोआप पडतं ते. तर ते काय आहे, उर्वारिको मिव बंधनात मृत्युमुक्षीय महामृतात. आहे की नाही. त्र्यंबकम यजामहे, ते रुद्राचं स्तोत्र आहे ना ते. आहे की नाही. हे देवा रुद्रा, जसं उंबराचं फळ पिकलं की खाली पडतं, तसं आमचं मृत्यूपासून आमची सुटका कर. मृत्युमुक्षीय महाबंधना, माझं त्या मृत्यूचं बंधन आहे, त्याच्यातून आम्हाला मृत्यूचं बंधन म्हणजे जन्ममृत्यूचं बंधन. बंधन म्हणजे काय, तुम्हाला त्यातून सुटका नाही, त्याला बंधन म्हणतात. सुटका नाही आहे. कारण काय, सुटका का नाही आहे की मृत्यू म्हटला की जन्म आलाच. जातस्यहि ध्रुव मृत्यू, ध्रुवम जन्म मृतस्यच. ध्रुव आहे ते म्हणजे निश्चित आहे. तुम्ही
शरीर सोडलं की दुसरं शरीर तुम्हाला मिळणार आणि शरीर मिळालं की ते पुन्हा जाणार. त्यालाच आपण काय म्हणतो, जन्ममृत्यूची परंपरा म्हणतो. ते होणार. जातस, दुसरा अध्याय गीतेचा, जातस्य ही, जात म्हणजे जन्म, जातस्य ही ध्रुवो मृत्यू. जी गोष्ट निर्माण होते ती नष्ट होतेच होते. ध्रुवम जन्म मृतस्य च, जी गोष्ट नष्ट होते ती पुन्हा निर्माण होतेच होते. ती बीज सोडून जाते. म्हणून सृष्टी अजूनही चालू आहे. तसं नसतं तर लोक जन्म मिळालं असतं, आता सृष्टी पूर्णपणे रिकामी होऊन गेली असते, पृथ्वीवर काहीच राहिलं नसतं. शून्य. शून्य म्हणजे काय आहे की नाही, काहीच राहिलं नसतं. पण काही राहत नाही असं कधीच होत नाही. आपल्याला अविनाशित्वाचा नियम माहीत आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्याला अविनाशित्वाचा नियम म्हणतात. प्रत्येक गोष्ट अविनाशी आहे, त्याचा विनाश होत नाही. विनाशस्तस्य, गीतेमध्ये दुसरा अध्याय की नाही, की त्याचा विनाश कोण करू शकणार की नाही. अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युद्धस्य भारत. हे अनाशिन आहे. अनाशिना म्हणजे अविनाशी की नाही. म्हणून अर्जुना तू युद्ध कर. युद्ध का करायचं? अरे एबी ते बी कर्म होतच आहे ना, है ना. निरंतर कर्म करा. कारण तुम्ही एबी ते बी कर्म, तुम्ही काही केलं नाही ते कर्म आहेच ना. ते म्हणजे शरीरातून बाहेर जाणं हे सुद्धा कर्मच आहे ना. शरीर सोडलं म्हणजे नेमकं काय झालं, नवीन शरीर धारण केलं आपण. हा क्रम कधीच चुकत नाही आहे. म्हणून निरंतर कर्म करा. म्हणजे जी गोष्ट आपोआप घडते ती जाणीवपूर्वक होऊ द्या, त्याचं फळ तुम्हाला अनंत फळ मिळू द्या. गीतेचा दुसरा सिद्धांत, की बरेच सिद्धांतात दुसरा म्हणूया आपण, आहे की नाही. तुम्हाला फळ मिळेल, फळ चुकणार नाही. शुभचं शुभ मिळेल, अशुभाचं अशुभ मिळेल. परंतु जर तुम्ही त्याचं रहस्य जाणून कर्म केलं, कर्माचं रहस्य जाणून केलं, तर तुम्हाला त्याच्यातून सुटका मिळेल. नाही कर्मापासून म्हणजे कर्मापासून सुटका होणार नाही, कर्मबंधनापासून तुमची सुटका होईल. 51 श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला, फार सुंदर आहे. ह्याच संदर्भामध्ये अचानक म्हटलं, कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा मनीषिणः. हा सिद्धांत मी आता सांगून देतो. कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्त्यना. एका श्लोकात सगळं येऊन गेलं बघा पूर्ण. कधी कधी एकेका श्लोकामध्ये गीता पूर्ण सिद्धांत येऊन जातात. इतकं अद्भुत आहे गीता म्हणजे की नाही. आता इथे कर्मजम फलम त्यक्त्वा, त्याला इकडलं तिकडं लावावं लागतं, आहे की नाही. जवळ नाही आहे, दूर आहे. कर्मजम बुद्धियुक्ता ही, बुद्धी म्हणजे काय. आता इथे स्वामीजींनी म्हटलं आहे, भगवद्गीतेचे मूळ सूत्रच आहे, निरंतर कर्म करा. पण म्हणजे कर्म करा म्हणजे काय, कर्म होणारच या अर्थाने. मग तुम्ही करा, निरंतर जाणीवपूर्वक कर्म करा. त्याचा दुसरा एक भाग आहे, व्यावहारिक बसा भाग आहे. तुम्ही जाणीवपूर्वक चांगलं कर्म नाही केलं तर तुम्ही वाईट कर्म करणार. तुम्ही जाणीवपूर्वक सत्कर्म नाही केलं तर तुम्ही आळशी होणार, तमोगुणात आच्छन्न होणार, आहे की नाही. म्हणून अर्जुना, मी निरंतर कर्म करतो की नाही, मला कर्माचं फळ नको आहे की नाही. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. या तिन्ही लोकांमध्ये, भूर्भुव स्वर्ग, या तिन्ही लोकांमध्ये मला अर्जुना, पार्थ अर्जुना, न अस्ति कर्तव्यम, मला कर्तव्य नाही आहे, किंचितसुद्धा नाही आहे. न मे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. एवढंसुद्धा माझं कर्तव्य नाही. आपण कर्म करतो, कर्तव्यापोटीच करतो की नाही. आता मी इथे बोलतो आहे, शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता महिन्यातून शेवटचा शुक्रवार आपण इथे कर्म करतो. म्हणजे काय कर्म करते. मी असं म्हणू शकेल की मी कर्तव्यापोटी करतो आहे. तुम्ही असं म्हणू शकाल मी कर्तव्यापोटी करतो आहे, कारण मला केलं पाहिजे, ते माझं ते कर्तव्य आहे. कारण काय,
ते माझ्या वाटेला आलेली बाब आहे, त्या अर्थाने कर्तव्य आहे. तुम्ही म्हणाल की आम्ही इथं ऐकायला आलो आहे. कशाला ऐकायला आले? ते कर्तव्यापोटी आहे. माझं काहीतरी स्वतःच्या बाबतीत कर्तव्य आहे की नाही. आत्मकल्याणाचं माझं कर्तव्य आहे की नाही. एक मनुष्य म्हणून माझं कल्याण झालं पाहिजे, माझं आत्मकल्याण झालं पाहिजे. मला आत्मकल्याण म्हणजे काय मला कळलं पाहिजे. माझा परम स्वार्थ कशात आहे मला कळलं पाहिजे. परमपुरुषार्थ कशात आहे मला कळलं पाहिजे. माझी कृतार्थता, माझी कृतकृत्यता जीवनाची कशात आहे ते मला कळलं पाहिजे. माझ्या संपूर्ण जीवनाचं साफल्य कशात आहे हे मला कळलं पाहिजे की नाही. हे कसं कळणार? काय उपाय काय आहे? काहीच उपाय नाही आहे. हे ऐकणं हाच उपाय आहे की नाही. दुसरा कोणताही उपाय नाही आहे की नाही. नुसतं ऐकणं असं करता करता आपल्याला आपल्या जीवनाचा हेतू कळतो. नाही तर नाही कसं कळणार? नाही कळत. जगातले असंख्य लोक आहेत की नाही. सहस्राणां मनुष्येषु गीता म्हणते कश्चित यतति सिद्धये. अरे कोणीतरी एखादाच असा प्रयत्न करतो माझं कल्याण, माझं हित कशात आहे समजून घेण्याचा आणि त्याप्रमाणे प्रयत्न करण्याचा. हजारो लोकांमध्ये एकाच्या डोक्यात देव कृपा करतो एखाद्यावरच की नाही. त्यामध्ये सुद्धा कोणाला तरी थोडंफार यश मिळतं. गीता तेच म्हणते ना, मनुष्याणां सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये. साफल्य मिळवण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करतो, एखादाच करतो. यततामपि सिद्धानां. त्या प्रयत्न करणाऱ्यांमध्ये कश्चिन माम वेत्ती तत्वान. खरोखर मला जाणणारा. याचा अर्थ खरोखर यशस्वी होणारा कोणीतरी असतो एखादाच. आणि त्यांची किंमत होते बघा जगामध्ये. त्यांचीच किंमत होते. त्यांचंच लोक काय करतात? यश गातात, जय म्हणतात की नाही. आपण कोणाची जय म्हणतो काय? नाही म्हणत. ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय आहे की नाही, विवेकानंदजी की जय, रामकृष्ण की जय की नाही. जगात हजारो लोक आहेत, त्यांची जय कुठे म्हणतो की नाही. कारण ते जयी नसतात. हेच लोक फक्त जयी असतात की नाही. आपण जय कोणाची गातो? तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम की यत्र योगेश्वरो पार्थ यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थोर्धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिमम. हे सगळं कुठं असतं? भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक आहे 700वा की नाही. आणि तो कृष्णाच्या तोंडी, आपल्या संजयाच्या तोंडी आहे. नाही, हा कर्मकांडामध्ये, आपल्या हिंदू कर्मकांडामध्ये बहुतेक हे पुरोहित लोक म्हणतात, हा श्लोक म्हणतात. गीतेतला हा श्लोक म्हणतात. कारण मला ऐकलं आहे म्हणून सांगतो मला आहे की नाही. काय ते? यत्र योगेश्वर कृष्ण. जिथे योगेश्वर कृष्ण आहे. योगेश्वर म्हणजे काय आहे? जे ज्ञान आहे, तत्त्वज्ञान आहे की नाही. ते ज्ञान हे नाही आहे तुमचं आमचं. परीक्षा पास करतो ते ज्ञान नाही आहे. त्या ज्ञानाला परीक्षा नसतात आहे की नाही. काय असतं ते? तुमचंच ज्ञान आहे, बाहेरून येत नाही ते. ते तुमच्याबरोबर नेहमीच राहतं नाही. जिवंत पण राहतं, मेल्यावर राहतं आणि त्यानेच तुम्ही अमर होता. म्हणजे मृत्यूच्या पलीकडे जाता. ते ज्ञान योगेश्वर. कृष्ण योगेश्वर आहे बरं. कृष्णात योगेश्वर साक्षात असं म्हटलं नाही गीतेमध्ये आहे की नाही. कृष्णाने विश्वरूप दर्शन दाखवलं अर्जुनाला. कृष्णाने अत्यंत आश्चर्यकारक पद्धतीने पांडवांना युद्ध जिंकून दिलं. नाही तर शक्यच नव्हतं. ती योगशक्ती होती. जयद्रथाचा वध झाला तेव्हा शक्यच होतं, अशक्यच होतं. पण कृष्णाने सूर्याला झाकलं, अंधारलेलं आणि जयद्रथाचा वध झाला, त्याचं मस्तक उडलं. हे सगळे योगेश्वर कृष्ण आहे की नाही. गोकुळामध्ये, वृंदावनात सगळे योगशक्ती आपल्याला सगळं दिसतं तिथे की नाही. ती योगशक्ती आहे की नाही. महापुरुषांमध्ये असते ती. कृष्णामध्ये होती, रामामध्ये. अहिल्यात शिळे राघवे उद्धरिली की नाही. पदस्पर्शाने रामाच्या अहिल्याचा उद्धार झाला की नाही. जटायू गरुडाचा उद्धार झाला की नाही. त्यांनी रामाचं कार्य केलं.
शबरीचा उद्धार झाला, ती तपस्विनी होती की नाही, तिचा उद्धार झाला असं रामायण म्हणते की नाही. बिभीषणाचा उद्धार झाला की नाही, तो राक्षस कुळातला होता, रावणाचा भाऊ होता, परंतु त्याचाही उद्धार झाला की नाही. हनुमंताचा उद्धार झाला की नाही. कारण काय, ती अवतार शक्ती आहे की नाही. सामान्य माणसे तरुण जातात अवताराच्या योग सामर्थ्याने की नाही. सामान्य माणसं ज्यांचं काहीच नाही आहे, फलितच नाही आहे, ज्यांची काही क्षमता नाही आहे, ज्यांना काही करता येत नाही, ज्यांना काही जमत नाही. स्वामींचं आहे ते, स्वामींचं फार सुंदर आहे. स्वामी विवेकानंद सहवासात त्याच्यामध्ये आहे. ते म्हणजे अवताराचं काय, अवताराचं ते आहे की ज्यांना काहीच जमत नाही की नाही, तेही तरुण जातात. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वयाची उपाधी दंभ दर्प हरिमुखे म्हणा हरिमुखे. सगळे तरुण जातात. आता वारी चालली आहे ना, आम्ही आत्ता येत होतो संभाजीनगरवरनं आणि छोट्या छोट्या वारी कित्येक जवळजवळ सारख्या येऊनच राहिला. एक गेली की दुसरी गेली तीच चालतं आहे. जी आळंदीवरून ती खूप मोठी असते की नाही, ती पुण्यावरून फार फार मोठी असते, ती फार बघण्यासारखी असते की नाही. आम्हाला एकदा अचानक रहस्यमयरित्या बघायला मिळाली. त्यावेळी आमचं लातूरला 93 भूकंप चालू होता आणि आम्ही या रस्त्यानं जाता, म्हणजे हा आपला मुख्य रस्ता आहे सोलापूरचा, आम्ही इकडनं आतून गेलो सासवडच्या रस्त्याने, सासवड सदाशिवनगरच्या रस्त्याने. मग तिकडनं वारी येतो. त्यामुळे माहिती कशी गर्दी आहे, काहीच कल्पना नाही. ह्या वारीचे दिवस आहेत म्हणून मग थोडी गर्दी नंतर वाढते. मग आम्हाला गाडी बाजूला करावली. म्हणजे या गर्दीत की आता पूर्ण निघाल्याशिवाय गर्दी आम्हाला जाता येणार नाही. थांबलो आम्ही. मग बघितलं काय दृश्य आहे ते, आहे की नाही. लोक तल्लीन होऊन भजन करत करत ज्ञानदेवांच्या पालखीबरोबर जातात आहे पंढरीकडे, आहे की नाही. ते काय आपोआप तरून जातात लोक, आहे की नाही. नुसतं देवाच्या नावाने हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ते योगिक सामर्थ्य आहे. पण त्याचं काम करायला यत्र पार्थो धनुर्धरा, हे अध्यात्म आहे. आपण इथं अध्यात्माचा विचार करतो की नाही. यत्र पार्थो धनुर्धरा हा की नाही. योग सामर्थ्याने कृष्ण मग तुम्ही चुप राहा असं नाही. त्याचं नाव घ्या आणि युद्ध पण करा. माम अनुस्मर युद्धच आणि च म्हणजे आणि तुम्ही नाव पण घ्या देवाचं, देवाचं भजन पण करा. देवाचं भजन कशाला करा, नाव कशाला घ्या. तुम्ही त्या सृष्टिकर्त्याच्या तुमच्या पित्याशी तुम्ही जोडले जाता. तुम्ही जिथून आल्या तिथे तुम्ही जणू काही दूर गेले आहात, जोडले जाता. आपल्या सृष्टिकर्त्याशी आपल्या पित्याशी तुम्ही जोडले जाता, ब्रह्माशी जोडले जाता. एरवी आपण जणू काही त्याच्यापासून दूर असतो, कधी होत नाही पण जणू काही दूर असतो, विसरून जातो या अर्थाने. म्हणजे नादान मुलगा, ते बायबलमध्ये गोष्ट आहे, तो आपल्या वडिलांची सगळी संपत्ती घेऊन जातो, उडवतो आणि त्याला खायचे वांदे पडतात. मग त्याला पश्चात्ताप होता, पण काय केलं की आपला वाटा घेतला आणि उडवून टाकला वाईट मित्रांच्या सोबत. आता आपल्याला खायला अन्न नाही आहे, दाणा नाही आहे. मग आता तो वडिलांकडे परत जातो आणि म्हणतो की वडिलाला दुरूनच बघतात, धावत त्याला मिठी मारतात. तो म्हणतो मला माफ करा, माझं चूक झाली. तो ते ऐकत नाही वडील त्याचं. फार सुंदर गोष्ट आहे ती, बायबलमध्ये आहे, न्यू टेस्टामेंटमध्ये. ती वाचा तुम्ही, फार छान गोष्ट आहे ती, आहे की नाही. म्हणजे बिघडलेला मुलगा तो म्हणतो मला खायला मिळत नाही आहे, तुमच्या घरी इतके नोकर आहेत, मला तुम्ही काय भुसा असतो ना तांदूळाचा, तूस म्हणतो म्हणजे मला, ते काय कोणी खातात काय माणसं, पण पोटात आग आहे ना, तर त्याला मला खायला मिळालं तर खूप आहे. पण वडील त्याचं काय ऐकत नाही. म्हणजे त्याची अशी परिस्थिती झाली आहे, घरात इतके नोकर आहे, मला नोकरापेक्षा सुद्धा तुम्ही इथं दिले, कारण माझी चूक झाली आहे ना, नाही. पण वडील त्याला घरात जागा ते नाही, त्याच्या हृदयात जागा त्यात, आहे की नाही. म्हणजे तो मुलगा आहे भरकटलेला आहे, वाया गेलेला आहे, नादान आहे, म्हणून काय वडील त्याला विसरतील काय, आहे की नाही. त्यालाच वडील म्हणतात, त्यालाच आई म्हणते, आहे की नाही. आई वडील कशाला म्हणतात, तेच असतात की चुका लक्षात घेत नाही, चुका माफ करतात, की नाही. पुत्राचे सहस्र अपराध
माता काय मानी तयाचा खेद. आणि पुत्रांनी सहस्र अपराध केले, हजारो अपराध केले, तरी मातेला काही ते दुःख होत नाही की नाही. कारण काय, तो आपलाच मुलगा आहे, त्याचं काय दुःख म्हणायचं की नाही. तसंच हा देव आहे की नाही, तो क्षमाशील असतो की नाही. तो फक्त एवढंच बघतो रिलेशन्स की त्वमेव माता च पिता त्वमेव. तुम्ही त्याच्याशी जोडले जाता की नाही. मुलगा आईशी आणि वडिलांशी नेहमीच जोडला असतो. जगात तिसरं कोण नाही आहे. तिसरं असेल तर गुरु आहेत, बाकी कोण नाही आहे. असलंच तर भगवंत आहे. हे चारशिवाय जगात आपण कोणाशीच जोडले जात नाही. खरे खरे तेच जोडले जातात, कारण ते बंधन लौकिक बंधन नसतं. भाऊ कामाला येत नाही, बहीण कामाला येत नाही, कोणी सगळ्या स्वार्थाने असतात. फक्त आईवडिलांचा स्वार्थ काही नसतो, कारण ते देवाकडनं आलेलं असतं. ती देवाची योजना आहे. म्हणून मातृदेव उपनिषद का म्हणतात, पितृदेव का म्हणतात, आचार्य देव असं का म्हणतात, याचं कारण आहे ते देवाचं प्रेम कसं असतं निस्वार्थ, ते आपल्याला मातापित्याकडनं कळतं नाही. म्हणून यत्र पार्थो धनुर्धरा, हा धनुर्धारी पार्थ आहे. म्हणजे कर्म करा, निरंतर कर्म करा आहे की नाही. मया हतास्त्वं जहिमा वितिष्ठा युद्धस्वजेता शिरणे सप. अरे युद्ध जिंकले अर्जुन तू. सपत्नान म्हणजे तुझे शत्रू सगळे मारले गेले आहे. गीता याच्या आधी आहे. गीता युद्धाच्या प्रारंभी आहे, अजून युद्ध सुरू झालं नाही. मेले कसे शत्रू? शत्रू तर समोर उभे आहे, ते मेले कुठे? अध्यात्म सांगते की ते मेले आहे की नाही. त्याला म्हणतात कर्माचं फळ. ते आधीच झालेलं आहे की नाही. फक्त तुम्ही त्या नाटकातले काय व्हा, अभिनेते व्हा, ॲक्टर. वी आर ॲक्टर ओनली आहे की नाही. सुंदर भूमिका आहे बघा, त्यालाच म्हणतात अनासक्ती. इथे स्वामी सांगितलं बघा, निरंतर कर्म करा, पण त्यात आसक्त मात्र होऊ नका. मात्र होऊ नका. का सांगतात आसक्त होऊ नका? म्हणजे कर्म केले की आसक्ती आलीच 100%. आसक्त होऊ नका. म्हणून म्हटलं कर्मणी एव अधिकार असते. अर्जुना कर्म करच तू, ते करायलाच पाहिजे. अधिकार म्हणजे तुला तेच करणं भाग आहे, म्हणून त्याला अधिकार म्हटलं आहे. तुला ते भाग आहे, मग भाग पडून कशाला कर्म करतो? न मे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम. मला काही मिळवायचं नाही. कर्म काहीतरी मिळवण्यासाठी असतं आहे की नाही. नानवाप्तमवाप्तव्यम म्हणजे मला असं काहीतरी मिळवायचं राहिलं नाही, काही मिळवायचं नाही, मला मिळवायचं राहिलंही नाही आहे, मग मी कर्म कशाला करू? नानवाप्तमवाप्तव्यम, मग कशाला कर्म करू? मला सगळंच मिळालेलं आहे आणि मिळवायचं काही नाही आहे, काही आकांक्षा नाही आहे, मग मी कर्म करायचं कशाला? वर्त एवच कर्मणी. नक्कीच मी कर्म करतो. काय सुंदर आहे बघा, वर्त म्हणून गीता महत्त्वाची आहे. आपण पटकन निवृत्त व्हायला जातो की नाही. तुम्ही निवृत्त होऊच शकत नाही, कारण काय, ॲक्टर कधी निवृत्त होत नसतो. आपण या रंगमंचावर, जागतिक रंगमंचावर फक्त ॲक्टर्स आहोत. देवाने लिहिलेल्या कथेचे आपण काय आहोत, सादर करत आहोत. प्रत्येक व्यक्ती ॲक्टर आहे, फक्त त्याला माहीत नाही. संहितेप्रमाणे तो फक्त डायलॉग म्हणतो आणि ॲक्टिंग करतो आहे, त्याला फक्त माहीत नाही. ते माहीत झालं की तुम्ही अनासक्त व्हाल. तुमचं काही कर्म नाही आहे. यदि ह्ययम न वर्तेयम जातु कर्मण्यतंद्रितः ममवर्त्मा अनुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. हे पार्था, सगळे मनुष्य माझ्याचप्रमाणे वागतात, मी सांगेल तसंच वागतात. तुम्ही ॲक्टर्स आहात. मग मी जर काम नाही केलं, मला काही नको आहे, मला काही मिळवायचंही नाही आहे, नाही मिळालेलं असंही नाही आहे, मग मी म्हणेल मला काही करायचंही नाही आहे, मग मला काही कर्म नाही. मग मी, आपल्यासारखे मूर्ख लोक काय म्हणतील, अरे देवच कर्म करायचं, मी कशाला कर्म करणार? कर्म न करण्याची प्रवृत्ती माणसामध्ये असते, म्हणून अकर्म म्हटलं आहे. बोद्धव्यंच अकर्मणः, कर्मणापि बोद्धव्यम बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम. अकर्मण म्हणजे ते सुद्धा लक्षात घ्या. कशाला काय लक्षात घ्या आहे ते, त्यात लक्षात घेण्यासारखं काय आहे? अकर्म म्हणजे कर्म न करणं, विकर्म म्हणजे विरुद्ध कर्म करणं, म्हणजे चुकीचं कर्म करणं
आहे की नाही? की नाही? ते सगळं जाणून घ्या. कशाला? कारण ते जोडलेलं तुमच्याशी. तुमच्या डोक्यात असं काहीतरी किडा शिरतो. बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. म्हणून पार्थो धनुर्धरः, सतत कर्म कर. तू युद्ध जिंकला आहेस, शत्रू मेले आहेत. नुसतं शुद्ध जिंकला आहे शत्रूने नाव घेतात. भीष्म मेले आहेत, भीष्मंच द्रोणंच जयद्रथंच, जयद्रथ पण मेलेला आहे. कर्ण पण मेलेला आहे. कर्णन तथा ज्ञान अपि योधवीरान, सगळेच मेलेले आहेत. कर्णन तथा ज्ञान अपि योधवीरान. मया हतः, मी मारले, माझ्याकडनंच मारले गेले आहे. मया म्हणजे तृतीय आहे, माझ्याकडनंच मारले गेलेले आहे. तू दुःख करू नको. जहिमा व्यतिष्ठा युद्धस्वरेना शिरणे सपत्नान तस्मात् उत्तिष्ठ यशो लभस्व. म्हणून अर्जुना तू उठ, बसू नकोस. उठ आणि उभा राहा. हातात धनुष्य घे. म्हणजे तू कर्मप्रवण हो, निरंतर कर्म करा. तिथं म्हटलं आहे, स्वामी याच्यातही म्हटलं आहे, आपल्याला गीता पुन्हा पुन्हा उपदेश देते की आपण अविरत कर्म केले पाहिजे. अविरत म्हणजे न थांबता, निरलस म्हणजे आळस सोडून, आणि न थांबता कर्म करण्याची तुमच्यामध्ये तो संस्कार पाहिजे की नाही. याचं कारण म्हणजे हा रजगुण नाही आहे, हा अध्यात्म आहे की नाही. काही लोक श्वासच घेत नाही, सतत कर्म करत. ते कर्म इथे अभिप्रेत नाही आहे, कारण तिथे अध्यात्म नाही आहे. ते वासनाच्या प्रेरणेने, रजोगुणाच्या प्रेरणेने तिथे गीतेत 3ऱ्या अध्यायात सांगितलं आहे. रजोगुण समुद्भवा, त्याने कामक्रोध वाढतात आहे. कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्धेन मय वैरी. तो वैरी आहे तुमचा रजोगुण. तिथला कामक्रोध वाढतात की नाही. महाशनो महापात्मा म्हणजे जसं अग्नी, त्याची भूक कधी शमत नाही. महापापी आहे तो, तुम्हाला तुमचं वाटोळ करेल तो. अशन म्हणजे भूक आहे की नाही. त्याची भूक कधी, अग्नीची भूक कधी शमते काय? की तिला सगळं ब्रह्मांड जाळून टाकेल तर अग्नी जाळू आणखी पाहिजे म्हणेल. ते खांडवून जळा गेले ना, महाभारतात आहे की नाही. तशी ही कामक्रोधाची कधी भूक शांत होणार नाही, विकार कधी शमणार नाही की नाही. भागवत म्हणतं, जसं अग्नीमध्ये तूप टाकलं की अग्नी विझत नसतो की नाही. भूज एवाभिवर्धते, भूय एव अभिवर्धते म्हणजे तो अग्नी आणखी धडकतो, भडकतो. तसं तुमच्यामध्ये आहे वासना, त्याच्यामध्ये आणखी जर भर टाकली ही म्हणजे तूप टाकण्यासारख्या अग्नीमध्ये. कामेश, अर्जुनाचा प्रश्न आहे, अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तरही आहे 3ऱ्या अध्यायामध्ये. कामेश क्रोधेश, हाच काम आहे, हाच क्रोध आहे. क्रोधेश कशातून निर्माण होतो तो? रजोगुण समुद्भवा. हा, ही रजोगुणाची प्रवृत्ती आहे. म्हणजे कामच करायचं. स्वामी कर्मयोगात आहे, शेवटी आहे ते. त्याला पूजा करायला वेळ मिळत नाही, त्याला हे जप करायला वेळ मिळत नाही, त्याला स्नान संध्याकाळ कशालाच वेळ मिळत नाही. तो घरी गेले तरी काम, बाहेर गेला तरी काम, नाही तर डोक्यात असतंच ना की नाही. डोक्याला कधी विश्रामच नाही. मन कधी संकल्प विकल्परहित होतच नाही. मन कधी एकाग्र होतच नाही. सतत म्हणजे प्रचंड विचारांची गर्दी, त्याची गती कमी होत नाही. एका मिनटामध्ये समजा 500 असतील, त्याची संख्या मोजलेली आहे, पण प्रत्येक कमी अधिक असते. त्याचा ॲव्हरेज आपण काय काढणार आहे की नाही. काही लोकांना खूप जास्ती असते, काही कमी असते. तितक्या प्रचंड गतीने विचार येत असतात. माणसं डोकं भांडायला म्हणतो, आपण डोकं धरून ठेवतो. कधी कधी इतके जास्त विचार असतात की आपला त्या मेंदूला सहन होत नाही, आपण डोकं गच्च धरून ठेवतो की नाही. म्हणजे हाताबाहेर जेव्हा कधी कधी गोष्ट जाते, ते इथं अभिप्रेत नाही आहे की नाही. महाशनो महापापमा विद्धेन य वैरिणम. अर्जुना, या संसारामध्ये त्यांना तू वैरी जाणं. तुझे मित्र नाही आहेत ते, तुझं काय वाटोळ करतील की नाही. तुझा पूर्णपणे नायनाट करतील ते. त्यांना मित्र म्हणू नको की नाही. राग येतच असतो, काम येतच असतो, विकार येतच असतात आहे की नाही. 6 विकार आहेत ना, काम क्रोध लोभ मोह. हे माणसाचं वाटोळ करतात.
सगळ्यांचंच वाटोळ, रावणाचं वाटोळ त्यांनीच झालं, दुर्योधनाचं झालं, जेवढे काही खलपूस सगळ्यांचं वाटोळ झालं. आताही तेच चालू आहे जगामध्ये. युद्धच चालू आहे. कशामुळे झालं आहे ते? काम क्रोध आहे ते. महाशनो महावैरी आहेत ते. वैरी आपलं नुकसान करतो, शत्रू आहेत ते, नुकसान करतो. म्हणून इथे अभिप्रेत नाही, निरंतर कर्म करा. की नाही, आपल्याला गीता पुन्हा पुन्हा उपदेश देते की आपण अविरत कर्म केले पाहिजे, कर्म केले पाहिजे. इथे पुन्हा म्हणतात, भगवद्गीतेचे मूळ सूत्रच आहे की निरंतर कर्म करा, परंतु त्यात आसक्त मात्र होऊ नका. हाच आपण बघ, त्यालाच अध्यात्म म्हणतात. की नाही, हे रहस्य आहे. आसक्त होईल म्हणून तुम्ही कर्म सोडू नका. की नाही, आणि कर्म केलं म्हणजे आसक्त झालं पाहिजे असं काही नाही आहे. मी कुठे होतो? भगवान आपलं स्वतःचं उदाहरण देतात. मी कुठे आसक्त होतो? मग आसक्त व्हायचं रहस्य काय आहे? आसक्त न होण्याचं रहस्य काय आहे? नाही, आपण ते संजयाचं ते श्लोक बघितलं ना, तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हे झालं लौकिक सगळं. नाही, ह्या आपण जगत असताना जोपर्यंत शरीर आहे की नाही, तोपर्यंत माणसाला काय पाहिजे असते? तत्र श्री पाहिजे असते. श्री म्हणजे संपत्ती, लक्ष्मी. श्री असतं ना, त्याला श्री म्हणतात. लक्ष्मी, पैसे, धन. की नाही, विजय पाहिजे असतो माणसाला, यश पाहिजे असतो. भूती पाहिजे असते. भूती म्हणजे विशेष गुणसंपन्न पाहिजे, जेणे तुमचे लोक म्हणते बाबा आपल्याला विसरणार नाही. आहे की नाही, आमच्यात काहीतरी विशेष आहे की ज्याने काही लोक असतात ना, काहीतरी टॅलेंटेड असतात की नाही, त्याच्या टॅलेंटसाठी लोक लक्षात ठेवतात. त्याला विभूती किंवा विभूती म्हणतात. तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीती. तुम्हाला लोक हा माणूस चांगला होता हो, म्हणजे एरवी इतके लोक काहीतरी वाईट काहीतरी असतं. हा नाही, माणूस स्वतःला त्यांनी ठीक ठेवलं की नाही. जसं दुसऱ्या अध्यायामध्ये आहे की नाही, तुझी अपकीर्ती झाली नाही अर्जुना, तुझी अपकीर्ती होईल आहे नाही, अक्षय अशी अपकीर्ती होईल जर तू युद्ध नाही केलंस तर. 4-5 लोक आहेत त्याच्यामध्ये की नाही, तर ते होणार नाही. ध्रुवा नीती मतिर्मम. ही माझी मती म्हणजे माझं मत आहे, माझी बुद्धी मला हे सांगते आहे. हे सगळं लौकिक आहे बघा, ते आवश्यक आहे की नाही. कारण ते जर माणसाला मिळालं नाही तर मग त्यांनी काय केलं? मग त्याला हेही पण नाही मिळालं. हे मिळालं पाहिजे पण आसक्त होऊ नका. तुमचं यश नाही आहे, तुमची संपत्ती नाही आहे, तुमचा जय नाही आहे, तुमचं काहीच नाही आहे. इथे तुम्ही ॲक्टर आहात. ॲक्टरचं काय असतं? काहीच नसतं. तो फक्त ॲक्टिंग करतो. त्याला माहीत आहे मी ॲक्टर आहे, फक्त मी भूमिका वठवतो आहे. मी काय हा नाही आहे. मी रामाची भूमिका आठवतो, मी राम नाही आहे. त्याला म्हणतात अनासक्ती. मी बाप आहे, मुलगा आहे, आई आहे, पत्नी आहे, पती आहे, तुम्ही काही असं, राजा आहे, प्रजा आहे, पण मी ॲक्टर आहे. म्हणजे मी अभिनय करतो आहे. या ब्रह्मांडाचा जो नायक आहे, तो डायरेक्टर आहे, तो निर्माता आहे. चित्रपटामध्ये शेवटी येतं ना, निर्माता आणि दिग्दर्शक. कधी निर्माता एकच असतो, कधी वेगळे असतात. शेवटी दिग्दर्शक येतो सगळ्यात शेवटी बघा. आणि सगळ्यात पहिले ॲक्टर येतात. ती नामावली असते ना, आहे की नाही, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, आहे की नाही. सगळ्यात पहिले काय येतं? सुरुवात कुठून होते? मुख्य ॲक्टर म्हणून होते, आहे की नाही. मग त्याच्या कथानकातले इतर ॲक्टर्स असतात, मग बाकीचे लोक येतात. आणि शेवटी काय असतं? शेवटी दिग्दर्शक असतो बघा, आहे की नाही. डायरेक्टर तुम्ही बघा, आहे की नाही. शेवटी निर्माता की नाही. आणि मध्ये आपण जोडलेले आहोत सगळे, आपण सगळे ॲक्टर्स आहोत की नाही. म्हणून याला इथे म्हटलं आहे की तुम्ही आसक्त होऊ नका. तस्माद असक्त सततम कार्यम कर्म समाचर. असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोति पुरुषः. अर्जुना, परम आपनोति पुरुषः. मनुष्याला काय मिळेल? परमपुरुषाची प्राप्ती होईल आहे, भगवंताची प्राप्ती, ब्रह्माची प्राप्ती होईल. परमपुरुष आपनोति
नाही. तस्मात म्हणून अर्जुना निरंतर कर्म, तस्मात असक्त सततम कार्यम कर्म समाचर. फुल अटेन्शन, परफेक्ट तुम्ही कर्म करा. त्याने तुमचं काही बिघडणार नाही, त्याने तुम्ही आसक्त होणार नाही. माणसं डुबतात, आसक्त होतात. ज्यानं वाटलं की माझंच काहीतरी उपलब्धी आहे. ती केनोपनिषदामध्ये कथा आहे. ती कथा थोडं आपण अगदीच संक्षेप करू, त्याचा खूपच संक्षेप करू, आहे की नाही. देवांचं आणि राक्षसांचं युद्ध होतं. देवांना विजय मिळतो आणि ते माजतात. कोणाला विजय मिळाला की माजतो माणूस, आहे की नाही. तर माझा विजय छाती फुगते माणसात, माझा विजय झाला, आहे की नाही. आता ते आणखी आव्हान याला. त्यावेळी रोमन साम्राज्य ते होतं ना, ते खूप हल्ले करायचे, खूप युद्ध करायचे, ते युद्धखोर होते सगळे. मग तिथे तो सेनापती यायचा कुठे आपल्या कॅपिटलमध्ये, मोठी मिरवणूक, रथामध्ये बसला आहे. त्या कायचे रथ ते, रथात बसला आहे, असा अगदी फुगलेला आहे तो गर्वानी, आहे की नाही. लोक जय जयकार करतात आहे, युद्ध जिंकून आलेलं आहे ना, जय जयकार करतात आहे. चारी बाजूने जय जयकार होत आहे, भयंकर गर्दी आहे, मिरवणूक निघाली मोठी, की नाही. काय माणसाला वाटत असेल बघा की मी केवढा पराक्रम केला आहे, की नाही. पण त्याच्या कानामागे एकजण उभा असतो, इथे ना रथाच्या तिथे कानामागे उभा असतो. एवढं गर्दी, डीम अँड टर्मॉईल असतं, इतका आवाज, म्हणजे प्रचंड कोलाहल, कानाचे पडदे फाडणारा कोलाहल, आहे की नाही. त्याला कसं ऐकू जातं, का माईक बी काही नव्हतं, की आजकाल ते लावतात ना इयरफोन वगैरे, तोही प्रकार नाही आहे. त्या कानापाशी एकजण उभा असतो तो. यू आर मॉर्टल, यू आर म्हणजे त्याच्या कानामध्ये सतत सांगत, अरे काही नाही आहे की नाही. हे जो सगळा तुझा जय जयकार होत आहे ना, ते काही नाही आहे, त्याच्यात तू हे होऊ नको. त्यांनी काही तुझं तो सेनापतीला सांगणार कोणी, एक तो सामान्य माणूस असणार, आहे की नाही. आता इयरफोन म्हणजे सामान्य गोष्ट आहे ना, ती काही त्याचा फार मोठा रोल नाही आहे. पण इथे त्याला मुद्दाहून नियुक्त केलं असतं. त्याला सांगतात कानापाशी ओरडून ओरडून, यू आर मॉर्टल, यू आर मॉर्टल, तू मरते आहेस, तू मरते आहे. हे याला काही अर्थ नाही आहे तुझ्या जय जय करायला. आज जय जय करतील, उद्या तुला फेकून देतील, आहे की नाही. या ज्याने तू भारून जाऊ नकोस, स्वतःला विसरू नकोस, हे तुझं यश नाही आहे. काय सुंदर कल्पना आहे बघा. तर हे देवांना यश मिळतं, विजय मिळतो, आणि मग ते म्हणतात वा, सगळे फुगून जातात, की नाही. अशा वेळी ते असतात बसलेले गप्पा करत सगळे देवदेवता. अशा दुरून एक अशी एक दिसते त्यांना, काहीतरी आकृती दिसते. आता कळत नाही काय आहे, आणि देवांना कळत नाही, अरे आम्हाला कळत नाही, समजत नाही कोण आहे ती. काहीतरी अशी आकृती दिसते थोडं दूर. मग इंद्र म्हणतो, देवांचा राजा, अरे अग्नी, तू जरा जा बरं, काय ते बघून ये बरं जरा, आणि मला रिपोर्ट दे, आहे की नाही. मग तो आपलं आज्ञा पालन करावं लागतं त्याला. तो अग्नी जातो, तिथे जवळ जातो. मग त्याला जाऊ ही केनोपनिषदातली गोष्ट आहे, फार सुंदर गोष्ट आहे ही. म्हणजे केनेशितम पेशितम प्रेषितम मनः, हे हा मंत्र आहे की नाही. आपलं मनाला कोण प्रेषित करतं, मनाला कोण चालवतं, मनामध्ये विचार कुठून येतात. केनेशितम प्रेषितम मनः, असं सुरुवात तिथून होते, म्हणून त्याला केनोपनिषद म्हणतात. आपल्या मनाला प्रेरणा कोण देत आहे विचार करण्याची, संकल्प कुठून होतो, कधी आपण शोध नाही घेत. नाही जात होतो. मग तुमचं देवी तू कोण आहेस, तो ती काही बोलत नाही. ती म्हणजे तू कोण आहेस, मी कोण आहेस तू विचारणारी मला. अरे मी वायू आहे, अग्नी आहे, अग्नीला तो ओळखत नाही. मी सगळं जग जाळू शकतो, ब्रह्मांड जाळू शकतो. मी असं काहीच नाही आहे की जे माझ्यासमोर टिकाव धरू शकेल. त्यात स्वतःचं वर्णन करतो तो. जात वेदस म्हणजे मी अग्नी आहे, त्यात स्वतःचं परंपरा सांगतो, कुळ सांगतो. तशी पद्धत आहे ती. मी अग्नी आहे. अच्छा अग्नी आहे म्हणजे तू काय करू शकतोस, सगळं ब्रह्मांड जाळू शकतोस. अच्छा असं आहे का, बरं ही काडी घे बरं, ही काडी वाळलेली काडी त्यासमोर ठेवता, याला जाळ बरं, आहे की नाही. मग त्या जाळ ठेवल्यानंतर त्याला खूप अपमान वाटतो, आहे की नाही. अग्नीला खूप अपमान वाटतो, आहे की नाही. तर मला हे अग्नी आहे, मी जाळ जातो, मला सुकी एक काय म्हणतं काडी आहे किंवा एक गवत आहे छोटासा, ते त्याला जाळ सांगतो. पण आता काय करतो असं म्हणजे मला माझा अपमान करतेस का, असं जाळ जातो, काय होत नाही. आणखी अक्षी शक्ती लावतो, काही होत नाही. मग संपूर्ण शक्ती लावतो, काही होत नाही. आता त्याचं एकदम तो लाजतो. त्याला वाटतं मला वाटतं मी ब्रह्मांड जाळू शकतो नाही, छोटीशी सुकलेलं गवत का मी जाळू शकत नाही. त्याला प्रचंड
अपमान वाटतो, त्याची मान खाली जाते अपमानाने, आणि मग तो काय करतो, परत येतो. आता परत आल्यानंतर रिपोर्ट द्यायला पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जे काम दिलं ना त्याचे रिपोर्ट द्या, आहे की नाही. हे आपण जगात नेहमी विसरतो, सगळे गैरसमज त्याच्यामुळे होतात, आहे की नाही. नेहमी रिपोर्ट द्या. जसं लहान मुलगा असतं ना, नेहमी घरी येऊन आई जाताना सांगतो, आई मी शाळेत जातो, येताना शाळेतून आलो मी म्हणतो, फेकतो आपले पुस्तक वगैरे आणि रिपोर्ट देतो. बघा, लहान जितका मोठं झाल्यानंतर रिपोर्टर बंद होऊन जातं आणि मग प्रॉब्लेम सुरू होतात. रिपोर्ट द्यायला पाहिजे. आता आहे तो रिपोर्ट द्यायला पाहिजे इंद्राला, इंद्रदेवांचा राजा. अरे काय झालं, मला काही समजलं नाही. बघा, आता त्यांनी सांगायला पाहिजे की मला त्यांनी काळी जाळायला सांगितली, मला जाळता आली नाही, मला जमलं नाही ते. आता स्वतःचा अपमान कोण सांगणार, आहे की नाही. काय नाही, मान सांगे जना आणि अपमान सांगे मना, असं म्हणतात ना. आपला मान लोकांमध्ये सांगायला पाहिजे आणि अपमान मनातच ठेवायला पाहिजे, की नाही. सांगत नाही काही, अग्नी सांगत नाही. माझी फजिती कशी झाली ते काही सांगत नाही, सांगायला पाहिजे, त्यांनी सांगत नाही ते. अच्छा, मग वायू तू जा रिपोर्ट घेऊन, काय तू कोण आहे बघून ये. ती जाते, तो जातो वायू. वायू झाल्यानंतर तू कोण आहे, मी वायू आहे. वायू म्हणजे कोण आहे मला माहीत नाही, कोण आहे तू वायू, म्हणजे तुझं काय करतो करू शकतो, मी काय करतो सगळं जग ब्रह्मांड उलटंपालटं करू शकतो, एवढीच ताकद माझी. मला वावटर काय असते मोठी, मग करू. अच्छा, पुन्हा तेच, हे गवत आहे ना, गवताची काडी, याला जरा उडून दाखव, तो खूप चकला, तर काही होत नाही. त्याची फजिती होते, की नाही. त्याची मान खाली जाते, तो परत जातो. मग तो म्हणतो काय झालं, तो मलाही काही समजलं नाही. तोही सांगत नाही की माझी फजिती झाली म्हणून. सांगायला पाहिजे फजिती झाली म्हणून, सांगत नाही तो, आहे की नाही. आपला अपमान सांगत नाही. म्हटलं अरे हे दोघं महान माझे देवता आहेत, प्रमुख देवता आहेत, आहे की नाही. वायू अग्नी अशा प्रमुख देवता आहेत. समजलं नाही. मग आता काय करणार, मग स्वतः म्हणतो स्वतःच जावता, तो स्वतः देवाचा राजा निघाला. आता ते दोघं जेव्हा गेले वायू आणि अग्नी, तेव्हा ती कमीतरी उभी तरी होती, काहीतरी थोडासा संवाद तरी झाला. तेव्हा इंद्र जातो ना, इंद्र गेल्यानंतर ती गायबच होऊन जाते. म्हणजे इंद्राला तेवढी किंमत मिळत नाही. अरे वा, या दोघांशी ती बोलली, सांगितलं, आणि मला तर म्हणजे माझ्या मग दर्शन पण दिलं नाही, मला माझी उभी पण राहिली. त्याला बरंच मोठा धक्का बसतो देवाच्या राजाला. अरे हा काय एवढं माझं एवढा मोठा अपमान, म्हणजे माझे जे सबऑर्डिनेट्स आहेत, आहे की नाही, त्यांना कमीत कमी मला ते तेवढंही महत्त्व दिलं नाही या देवीने, की नाही. मग त्याला खूप दुःख होतं, की नाही. इंद्राला फार दुःख होतं, अपमान वाटतो, आणि त्याला वाटतं काहीतरी चुकलेलं आहे, इथं काहीतरी चूक झालेली आहे, माझी काहीतरी चूक, यांची काही चूक झाली आहे. मग थोड्या वेळाने ती हैमवती म्हटलं आहे तिला, म्हणजे ती सुवर्ण अशी ती गौरी म्हणजे देवी ती प्रकट होते. मग ती म्हणते तू कोण आहेस, मग ती सांगते मी हे आहे. म्हणजे म्हणते, मग ती सांगते की हे बघा, तुम्हाला जे युद्ध जिंकलं आहे ना, ते तुम्ही नाही जिंकलं, आहे की नाही. देवतांना जे तुम्हाला हे मिळालेलं आहे ना, जय मिळाला नाही, तुमचा जय नाही आहे तो जय कशाचा आहे, तो जय आहे ब्रह्माचा जय आहे, कॉस्मिक सक्स आहे ते. जय म्हणजे काय, जे घडायचं ते घडतं, त्याला म्हणतात. नाटकात जे घडायचं पक्क तसंच घडतं. आजकाल तर त्याचं हे होतं ना, व्हिडिओ चित्रीकरण होतं ना, चित्रपट म्हणजे काय तेच आहे की नाही. तुम्ही 100दा जरी पाहिलं तर तेच तुम्हाला अगदी अक्षरशः सेकंड टू सेकंड तुम्हाला काहीच फरक जाणवणार नाही, आहे की नाही. तुम्ही काल बघितलं, आज बघितलं तर तसंच तुम्हाला दिसेल, त्यात काही इकडे तिकडे होत नाही. म्हणून म्हणतात ना, रामायण आधी घडलं, लिहिलं गेलं आणि मग घडलं, त्याच्या मागची ती भूमिका आहे की नाही. तसं जी संहिता लिहिली गेली, स्क्रिप्ट लिहिली आहे, तसंच घडणार. जसं त्याचं चित्रीकरण झालं तसंच घडणार. त्याला नियती म्हणतात. नियती हा अद्भुत शब्द आहे. प्रारब्ध म्हणतो, प्रारब्ध हे व्यक्तीचं असतं, नियती सामूहिक असते, कॉस्मिक असते, आहे की नाही. तसंच घडणार, की नाही. पक्क असतं ते, पण हे समजायला फार अवघड आहे. आपलं बुद्धी काय, मेंदू काय आपलं ते ग्रहण नाही करू शकत, फार कठीण आहे. मग ते तुम्ही ब्रह्मज्ञान तुम्हाला समजतं, मग तुम्ही चेंज करायचा प्रयत्न करत नाही. म्हणून मोठी लोक चेंज करत नाहीत. ते कृष्णाला सगळं करता आलं असतं. कृष्णाला आपल्या वंशाचा जो नाश आहे तो थांबवता आला असता. महाभारत युद्ध थांबवता आलं असतं. त्या सगळ्यांनी त्याला दोष दिला आहे. गांधारीने दोष दिला आहे, त्या ब्राह्मणाने दोष दिला आहे. तो मथुरेला परत जाताना, आपल्या द्वारकेला परत जाताना, तुझ्यात एवढं सामर्थ्य असून तू का थांबवलं नाही युद्ध, आहे की नाही. सगळा दोष कृष्णावर आला. कृष्णाने तो यदुकुळाचा नाश थांबवू शकला असता, तेवढं सामर्थ्य होतं, पण नाही थांबवलं. नियतीमध्ये ते दखल देत नाही, कारण काय, ते स्क्रिप्ट आहे, ती घडलेलं आहे, त्यांना माहिती आहे काय करायचं आहे.
काय कित्येक ब्रह्मांड प्रत्येक क्षणाला निर्माण होतात आणि कित्येक क्षणाला ते नाश होतात की नाही. हे आपल्याला समजतं काय की नाही. हे संबंध फार कठीण आहे की नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कालाधीन आहेत, काळाच्या अधीन आहेत. म्हणून मी गमतीने म्हणतो की हा भूगोल आणि इतिहास आहे की नाही, म्हणजेच आपलं जग आहे, संसार आहे की नाही. हा भूगोल आहे, आपण भूगोलालाच घेऊन बसलो रे. आता माहिती आहे भूगोल आणि इतिहास फार महत्त्वाचे विषय आहेत, लक्षात ठेवा. आपण त्याला काही महत्त्व आहे ते सगळ्यात महत्त्वाचे विषय ते आहे की नाही, फार महत्त्वाचे विषय. एका इंच जमिनीसाठी आपण बघा किती कोणाकोणी. आता काय युद्ध कशाला चालू आहेत ते सगळे, संपत्तीसाठी चालू आहे. युक्रेनचं युद्ध चालू आहे, युक्रेनच्या चालू आहे, तिकडे गाझापट्टी चालू आहे, पॅलेस्टाईन इस्रायलचं युद्ध चालू आहे, इकडे पाकिस्तान भारत नेहमी भांडतच असतं आहे की नाही. कशासाठी हे सगळं आहे की नाही, प्रभुत्वासाठी आहे, वर्चस्व स्थापन करण्यासाठी आहे, लुटण्यासाठी आहे, दुसऱ्यांची संपत्ती जागा लुटण्यासाठी आहे की नाही. चायना काय करतं, सतत विस्तार करतं, विस्तारवादी आहे तो देश. म्हणजे काय आहे ते भूगोल आणि इतिहास. बाकीतच झालं पुन्हा महाभारतच काय आहे, रामायण काय आहे, इतिहास ग्रंथ, याचा अर्थ काय आहे, फक्त हेच घडतं, याच्या बाहेर पडा. म्हणजे अनासक्त बा. म्हणजे काय, म्हणजे असं काही नाही आहे, चेंज काही नाही. अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युद्धस्य भार, त्याला अध्यात्म म्हटलं आहे. म्हणून स्वामीने याला अध्यात्मदान म्हटलं आहे. 4 प्रकारचे दान असतात. हे 3 प्रकारचे दान जगाला देऊन असतात. पहिलं म्हणजे अन्नदान. अन्नदान फार महत्त्वाचं आहे. सगळ्या धर्मामध्ये अन्नदानाचं फार महत्त्व आहे. अन्नदान करा, लोकांना जेव घाला. लोक भुकेला असेल ना, ज्याच्यात पोटात कावळे ओरडतात आहे, त्याला फार त्रास होतो, त्याला काही सुचत नाही दुसरं. अन्नचिंता भयंकरा म्हणतात. अन्नचिंता फार भयंकर असते की नाही. मग त्याला द्या, त्याचं पोट शांत करा. जठराग्नी, त्याला स्वामीजी कुर्मावतार म्हणतात. अरे कुर्मावतार महत्त्वाचा आहे ना, कुर्मावतार म्हणजे पोट की नाही. स्वामीजी हेही म्हणतात, स्वामी विवेकानंद, आधी पोट समोर जातं, नंतर मेंदू समोर जातो आहे की नाही. असा काळाला बराच वर्ष लागेल, येईल की नाही माहीत नाही आपल्याला. जेव्हा मेंदू समोर, डोकं वर जाईल, पोट नंतर जाईल आहे. याचा अर्थ काय, माणूस विचारी होतील आणि स्वतःच्या भौतिकतेचा विचार नंतर करतील. फार कठीण आहे ते, अजूनही जगाला जमत नाही आहे. आणि केव्हा जमेल सांगता येत नाही. माणसाला जमू शकतं, ते व्यक्तीला जमू शकतं, समष्टीला जमणं कठीण आहे, पण तो वेगळा विषय आहे. म्हणून आधी काय याचा विचार करा की नाही, अन्नाचा. म्हणून स्वामीजी म्हणतात पोट भरलं पाहिजे आधी की नाही. कुर्मा अवतार त्यांनी म्हटलं आहे. कुर्म म्हणजे पोट, पाठ असते ना, कासवाची पाठ अशी असते की नाही, त्याच्याकडे आधी लक्ष द्या. परंतु तिथेच थांबू नका की नाही, पुढे जा की नाही. आणि याच्यामध्ये म्हटलं आहे दुसरं अन्नदान. पहिलं अन्नदान आहे. अन्नदान फार महत्त्वाचं आहे की नाही. शक्य असेल तेवढं करा. सगळ्या धर्मामध्ये अन्नदानाला फार महत्त्व दिलं आहे. दुसरं आहे प्राणदान, ज्याला आपण मेडिकल हेल्प म्हणतो, एड म्हणतो की नाही. माणसं जेव्हा दुःखी होतात आजारपणामुळे कशामुळे, तर त्याचं ते दुःख दूर झालं पाहिजे. म्हणून दवाखाने, डॉक्टर पुरेसे पाहिजे, ते फार महत्त्वाचं आहे. तिसरं आहे विद्यादान, म्हणजे शिक्षण. इथं तिन्हीचा उल्लेख इथनंच सांगतो आहे मी, याच्यातच आलेला आहे ते की नाही. तिसरं आहे विद्यादान. विद्या म्हणजे पोट भरण्याची विद्या, त्याला विद्यादान म्हणतात. विद्यादान म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका आणि इतरांना पायावर उभं राहण्यासाठी मदत करा. स्वतःचं पोट भरा आणि 10-20 लोकांना पोट भरता आलं पाहिजे. तुम्हाला त्यांना मदत करता आली पाहिजे, त्यांना उभं करता आलं पाहिजे पायावर, तरीच तुम्ही माणूस आहे. स्वामी तुम्हीच माणूस तर नाही तर तुम्ही माणसं कशी. स्वामी म्हणतात तुम्हाला स्वतःचंच काही मदत करता येत नाही. यू कॅनॉट हेल्प युअर सेल्फ, यू कॅनॉट हेल्प अदर्स. व्हॉट काइंड ऑफ पीपल यू आर, व्हॉट काइंड ऑफ पर्सन यू आर. तुम्ही माणसं कशी, तुम्हाला माणूस कसं म्हणायचं. कारण ते माणसाचं कर्तव्य आहे. 10-20 लोकांना त्यांना लक्ष देता आलं पाहिजे. हे दुसऱ्या अध्यायात आपण बघितलं आहे, ते महानिर्वाण तंत्रामधलं आलेलं आहे की नाही. ज्या लोकांकडे बघायला नाही त्यांच्यात तुम्हाला बघता आलं पाहिजे. ते सगळंच आलं आहे महानिर्वाण तंत्रामध्ये. कुलार्णव तंत्र त्याच्यामध्ये ते आहे की नाही. सगळं फार महत्त्वाचं आहे ते की नाही. त्याच्यावर सोसायटी चालत असते, समाज त्याच्यावरच उभा असतो की नाही. जे स्वतःला मदत करू शकत नाही
त्यांना मदत केली पाहिजे. अनाथ आहे, काही लोक घरचेच आपले नातेवाईक असतात, कोणत्या ना कोणत्या कारणाने ते हे झालेले असतात, असहाय्य झालेले असतात, त्यांना मदत करायला पाहिजे. सगळं आलेलं आहे ते, आहे की नाही. ते फार महत्त्वाचं आहे. समाज त्याच्यावरच उभा राहत असतो. सरकारचं काम आहे, पण ह्याचं काम आहे ते वेलफेअर स्टेट. त्याला कशाला म्हणतात? त्यालाच वेलफेअर स्टेट म्हणतात. सगळीकडे राजाचं लक्ष असलं पाहिजे की नाही. तसंच घरचा माणूस हा राजा असतो, त्याची सगळी लक्षात कोणाला गरज आहे का असं आहे. पूर्वी काळी होतं, जेवणाच्या आधी, स्वतः जेवणाच्या आधी तो माणूस घर बाहेर बघायचा, कोणी आला आहे का. अर्धा तास वाट पाहायला लागते त्याची. अर्धा तास जर कोणी आलं नाही, भुका माणूस, मग तो जेवायचा, आहे की नाही. मग काकबली, कावळ्याला जीव घाला, गाईला गोग्रास द्या, सगळ्यांची काळजी घ्या. झाल्यानंतर मग तुम्ही तुमच्या पोटात टाकण्याचा विचार करा. त्याच्या मागची भूमिका हीच आहे की नाही. अन्नदान, विद्यादान. विद्यादान म्हणजे हे, विद्या म्हणजे नुसतं आपण शिकलो आणि स्वतःचंच पोट भरलो, आणखी पोट भरलं, खूप पैसे, अरे पण ते करणार काय तुम्ही की नाही. ती सेवा आहे. तुम्ही जेव्हा कर्मयोग म्हणजे तेच सत्कार्य करा. सत्कार्य केलं तर काय होतं, ते अध्यात्म आहे. युद्धाचे म्हणजे युद्ध हे सत्कर्म आहे, सत्कार्य आहे. अर्जुना तू युद्ध करतो आहे ना, इतके लोक मारले जातील, 18 अक्षौहिणीसाने मेलं, ते अध्यात्म आहे. त्यांनी तुला काय होईल आहे, तुला ब्रह्माची प्राप्ती होईल आहे, परमेश्वराची प्राप्ती होईल आहे. लक्षात घे, आहे की नाही. म्हणून आपण ते 51 श्लोक बघत होतो दुसऱ्या अध्यायातला, आहे की नाही. कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा मनीषिणः. तू मनीषी हो. मनीषी म्हणजे विचारशील हो, चिंतनशील हो, त्याला मनीषी म्हणतात. तू चिंतनशील हो. माणसाकडे ती शक्यता आहे, क्षमता आहे त्याच्यामध्ये. माणूस हा चिंतनशील होऊ शकतो. मुनी दुसऱ्या अध्यायात आहे, या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. संयमी आणि मुनी म्हटलं आहे प्रसिद्ध प्रज्ञाला. माणूस हा संयमी होऊ शकतो. माणूस हा मुनी म्हणजे मननशील. मुनी शब्द पुष्कळ आला की त्यामध्ये. मनीषी होऊ शकतो, मुनी होऊ शकतो, मननशील होतो. मनुष्य अंतर्मुख नाही आहे, मनन करत नाही आहे. तो विचार कशाचा करतो, तो विकारांचा विचार करतो. ते संकल्प ते नको. तुम्ही चांगला विचार नाही केले तर वाईट विचार तुमच्या डोक्यात शिरतील आतमध्ये. ते घर करतील, कारण त्यांना जागा मिळालेली आहे. कोणती गोष्ट व्हॅक्यूम राहत नाही. वाटोळ कशी येते, कारण व्हॅक्यूम झाल्यानंतर वावटळ येते. तुमचं डोकं रिकाम सत्कार्याने चांगल्या विचाराने भरून टाका, जिथे वाईट विचार येणार नाही. बुद्धियुक्ता म्हणून त्याला बुद्धियुक्त म्हणलं. मनीषिणः, बुद्धी म्हणजे अध्यात्मबुद्धी, बोध ज्याला म्हणतात. बुद्धियुक्ता, तुमची अध्यात्मबुद्धी. अध्यात्म म्हणजे काय, तुम्ही काय आहात, यू आर युनिव्हर्सल, यू आर कॉस्मिक. हे शरीर तुमचं काय आहे, हे विश्व काय आहे, तुमचं शरीर आहे. किंबहुना चराचर आपणची झाला. ज्ञानेश्वर म्हणतात मी स्वतः चराचर सृष्टी झालेलो आहे. सगळं ब्रह्मांड मी आहे. विश्वची माझे घर. मला घर म्हणजे काय, एका खोलीत राहत नाही मी, 10 बाय त्याचे. हे सगळं विश्वची माझे घर, सगळं जगच माझं घर आहे. ऐसी मती जयाची स्थिर, अशी त्याची पक्की बुद्धी म्हणजे ते ज्ञान आहे, ते अनुभव आहे. मती जयाची स्थिर म्हणजे तो अनुभव आहे की मी काही वेष्टी नाही आहे, मी काही शरीरात नाही आहे. हे शरीर, संपूर्ण जगत माझं शरीर आहे. त्याला म्हणतात अध्यात्म, आहे की नाही. त्याला म्हणतात अनुभूती, आहे की नाही. ही अनुभूती एकत्वाचं ज्ञान. मी समुद्र आहे, मी लाट नाही आहे, मी लहर नाही आहे, तरंग नाही आहे, मी समुद्र आहे. ते एकत्वाची अनुभूती, त्याला अध्यात्म म्हणतात. आणि अध्यात्मदान हे सर्वात श्रेष्ठ दान असं म्हटलं स्वामींनी. त्याच्यासमोर काहीच नाही आहे, आहे की नाही. जसं सूर्यासमोर काजवा असतो ना, काजवा पण प्रकाश देतो, चंद्र पण प्रकाश देतो, तारे पण प्रकाश देतात. पण तो सूर्याचा प्रकाश जेव्हा आपण विचार करतो तर याचा विचार करणं फिजूल आहे, बेकार आहे, त्याला काही अर्थ नाही आहे, निरर्थक आहे. सूर्याचा प्रकाश सूर्याचाच प्रकाश असतो. तसंच अध्यात्मदान हे अध्यात्मदानच असतं. त्याच्यासमोर सगळे दानं फिके होऊन जातात. पण महत्त्वाचे आहेत. अन्नदान, विद्यादान आणि प्राणदान खूप महत्त्वाचे आहेत. पण ते करायलाच पाहिजे, कारण सत्कर्म आहे ते. पण ते अनासक्त होऊन कर्म करायला पाहिजे. तुम्ही करणार नाही. ह्या नाटकातले तुम्ही फक्त काय आहात, अभिनेत्री आहात, ॲक्टर्स आहात, आहे की नाही. तुमची भूमिका तेवढीच आहे फक्त. त्याचा अहंकार होऊ देऊ नका. मी करणार आहे, कर्ताभाव होऊ देऊ नका. कर्ताभाव आला की मनुष्य आसक्त होतो. इथं तुम्ही काहीच करत नाही, कशाला तुम्ही करता होणार, आहे की नाही. मी आणि माझं म्हणजे अज्ञान श्री रामकृष्ण म्हणतात, सतत म्हणतात ते, आहे की नाही. मी आणि माझं म्हणजे गीता तेच सांगते.
आहे की नाही. दुसरा अध्याय तेच म्हणत आहे की नाही. निर्ममो निरहंकारस शांतीमध्ये गच्छती. तो निरंकारी होऊन जातो आणि निर्मम म्हणजे अनासक्त होऊन जातो, निस्संग होतो. स शांतीमध्ये गच्छती, त्याला शांती प्रथमोक्त होतो. शांती म्हणजे त्याचं नाव मोक्ष आहे. जो अहंकार सोडतो, अहंकार म्हणजे कर्ताभाव सोडतो आणि मळ निष्फल होतो, म्हणजे मी केलं आहे त्याचं फळ मला मिळालं पाहिजे असं म्हणून त्याचा विचार सोडतो. त्याला काय लाभ होतो? त्याला काय लाभ होतो? अरे त्याला सर्वोच्च लाभ होतो. यल्लब्ध्वा चापरम लाभम मन्यतेन अधिकम तथा. गीता म्हणते त्या लाभासमोर सगळे लाभ म्हणजे तुच्छ होऊन जातात, त्याची किंमतच राहत नाही. पण एरवी किंमत असते, पण हे जेव्हा तुम्हाला मिळेल त्यावेळी तुम्हाला कशालाच काही किंमत नाही आहे. त्याला अध्यात्मदान म्हणतात. अध्यात्मदानाला सर्वश्रेष्ठ दान समजले गेलं आहे की नाही. हे दान माणसाला स्वामीदा ओढून ओढून सांगा, जर 20 लोक जरी ऐकले, एकाने तरी ते ज्ञान दान कल्पना आली की मी या शरीरात फक्त नाही आहे, मी विश्व आहे, हे विश्व माझे शरीर आहे, हे जरी एखाद्याला जरी समजलं तरी माझ्या या जगात येण्याचं सार्थक झालं आणि मी एवढे परिश्रम केल्याचं सार्थक झालं. एका माणसाला जरी कळलं, म्हणून म्हणतात की कश्चित यतती यततामपि सिद्धानाम कश्चित माम. एखाद्याला जरी कळलं, एखाद्यालाच कळलं म्हणजे अर्थ नाही आहे, पण इतकं ते महत्त्वाचं आहे, इतकं ते महान आहे, गौरवशाली आहे, हे जरी आपल्याला कळलं तरी माणसाची काही ना काही ते थोडी तरी वृत्ती इकडे वळेल ना. कारण मायेच्या राज्यामध्ये इकडे वळणं फार कठीण आहे. ती माया तुम्हाला बळूच देणार नाही. काय गरज आहे म्हणते आपल्या डोक्यामध्ये काही ना काही ती अनस्तित्वाचे नास्तिक, त्याला नास्तिकत्व म्हणतं, आपण अनस्तित्व म्हणतो. ते तुमच्या डोक्यात शिरतील, ते हे बेकार आहे, काही कामाचं नाही. अरे कामाचं नाही म्हणता म्हणता आपलं आयुष्य संपून जातं ना. मग खऱ्या कामाच्या गोष्टी आपण करणार केव्हा करणार? वेळ कुठे आहे आपल्याला, आहे की नाही. कारण हे करता हे सगळं त्याच्यात संपून गेलं की नाही. म्हणून इथे स्वामीजी म्हणतात, आपलं संपलेलं आहे वेळ, हां, की हे तुम्ही अतएव ज्याने आपल्याला आध्यात्मिक बल लाभेल तोच सर्वश्रेष्ठ उपकार होय. त्यानंतर येतो मानसिक उपकार आणि शेवटी शारीरिक, म्हणजे सायकोलॉजिकल आणि फिजिकल या अर्थाने, आहे की नाही. एखादा माणूस दुःखी आहे, त्याला आपण मदत करू शकतो, त्याला गोड बोलून त्याला शांत करू शकतो, तो मानसिक उपचार आहे की नाही. तो जरा म्हणजे एरवी त्याला त्रास झाला असता, त्याचा त्रास कमी होतो. शारीरिक म्हणजे जे आपण भूक म्हटलं आहे, आजार म्हटलं आहे, ते आलं त्याच्यामध्ये. पण सर्वश्रेष्ठ उपकार कशाने? आध्यात्मिक बल. आध्यात्मिक बल झालं की सगळ्या यस्मिन स्थितो न दुःखे न गुरुणापि विचाल्यते. एकटा तो सगळ्या जगासमोर उभं राहू शकतो. लक्षात घ्या, हे सगळे महान लोक आहेत ना, ते एकटेच उभे राहिले. ज्ञानेश्वर महाराज एकटे उभे राहिले, तुकाराम महाराज एकटे उभे राहिले, ती मुक्ताबाई एकटी उभी राहिली. बघा, सगळे एकटे उभे राहिले, सगळ्या जगाला तोंड दिलं. विवेकानंद, शंकराचार्य एकटे उभे राहिले. एवढं प्रचंड सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये आणि ते कधी मरतच नाही, आहे की नाही. यावत चंद्र दिवाकरो, जोपर्यंत आकाशात चंद्र आहे, जोपर्यंत दिवाकर म्हणजे सूर्य आहे, तोपर्यंत त्यांची कीर्ती अखिल ब्रह्मांडात दुमदुमत असते. ते यश आहे, ते जय आहे, तो विजय आहे. आपल्याला कुठला विजय मिळतो? आपल्याला काय मिळतं? स्वामी म्हणतात कर्मयोगातच आहे. मी मरतो 5 मिनटात लोक मला विसरून जातात. हां, आपल्याला कोण 5 मिनटंसुद्धा लागणार नाही विसरायला, आहे की नाही. आत्ताच लोक विसरले आपल्याला, आहे की नाही. आत्ताच कोणी आठवण करत नाही केव्हा, आहे की नाही. कबीरा ऐसे संसार में कभी न हो, काय कबीरा ऐसे संसार में कभी न हो हे सदा कूचका सदा नगाडा कूचका बाजत है दिदरेन. फार सुंदर आहे कबीराचा दो आहे की नाही. कबीरदास म्हणतात या जगामध्ये सुखशांती कधीच कोणाला मिळत नाही आहे. कारण काय, सदा नगाडा बाजत है, सदा नगाडा कूचका बाजत है दिनरैन. रैन म्हणजे रात्र, दिवस रात्र नगारा वाजतो आहे की नाही. कूचका, चला पळा पळा, निघा निघा निघा. आता कसलं तुम्हाला चैन मिळणार, कसली शांती मिळणार, कसलं सुख मिळणार नाही. म्हणून तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते तुम्हाला इतकं स्ट्रॉंग बनवतं, इतकं निर्भय बनवतं. म्हणून अभी उपनिषदात संदेशच आहे, निर्भय व्हा, तुम्ही कशाला घाबरू नका. तुमच्या केसरासुद्धा धक्का लावण्याची कोणती शक्ती जगात नाही आहे की नाही. ते आध्यात्मिक बळ आहे. बघा, हे आध्यात्मिक बळावर लोक महान झालेत.
आहे की नाही. प्रचंड कामं केली त्यांनी. सामान्य माणसं काय कामं करतात, काय करणार आपण, आहे की नाही. आणि आपण म्हणतो कर्माचं आपण काहीतरी गुण गातो, पण खरं कर्म ते असतं, आहे की नाही. कर्म करतात पण त्याचा फळाचा विचार करत नाही, आहे की नाही. कधीच फळाचा विचार करत नाही, आहे की नाही. फळाचा म्हणजे स्वतःच्या फळाचा विचार करत नाही, मला काय मिळालं हा विचार करत नाही. आणि सामान्य माणूस काय, मला काय मिळालं हाच विचार करतो. मी केलं मला काय मिळालं, मी केलं मला काय मिळालं, कधीच विचार करत नाही. तुम्ही महापुरुषांचा घ्या, आपला संपला आहे. पण महापुरुषांच्या चरित्राचं एक मोठं गमक आहे बघा, आहे की नाही. कृष्णाने स्वतःसाठी काही केलं नाही, रामाने विवेकाने स्वतःसाठी काही, शंकराने स्वतःसाठी काही केलं नाही आहे. दे अलोन लिव्ह फॉर अदर्स. स्वामीजी म्हणतात जे दुसऱ्यांसाठी जगतात तेच जगतात, द रेस्ट आर मोर डेड दॅन अलाइव्ह. बाकी आपण तुपडसारखे लोक काय, आपण जगतो म्हणण्यापेक्षा मेले आहोत असंच म्हणणं योग्य होईल आहे. म्हणून हे अध्यात्माचं महत्त्व, अध्यात्म म्हणजे तुम्ही तुमच्या जवळ जाता, तुमच्या मुळापाशी जाता, तुम्ही स्रोत जो आहे त्याच्यापाशी जाता, उगमापाशी जाता आणि धन्य होता, कृतार्थ होता. साफल्य तुमच्या जीवनाचं खरं साफल्य ते आहे. हे याला म्हणतात योग, आहे की नाही. योग म्हणजे काहीतरी खाली डोकं करा आणि वरती पाय करा हा योगाचा एक आणखी भाग असेल. पण योग म्हणजे तुम्ही तुमच्या उत्स त्याला म्हणतात, उगम म्हणतात. तुम्ही जिथून आले तिथे तुमच्या जवळ, दूर गेले आहात तिथे जवळ जा की स्वतः जा, मग तिथे शांती आहे की नाही. नाल पे सुखमस्ती भूमा वै. छोट्यामध्ये सुख नाही आहे, आनंद नाही आहे, साफल्य नाही आहे. तुम्ही विश्वमय व्हा, ते खरं सुख आहे, ते खरं साफल्य आहे. पुढच्या महिन्यात बघूया आपण. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.